धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 2 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतीचं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये जी लहान मोठी धरणं आहेत ती भरून तुडुंब वाहताना पाहायला मिळते। आपण आता धाराशिव तालुक्यातील तेरणा धरणावरती आहोत आणि तेरणा धरण जे आहे जवळजवळ 1 TMCच्या आसपास साठा असणारं हे धरण आहे आणि हे धरण सुद्धा अगदी ओव्हरफ्लो होऊन वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका असेल, धाराशिव असेल, परंडा असेल, वाशी असेल या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2 दिवसात पाऊस झाल्याने शेतीचं नुकसान झाले। मांजरा नदीवरून एक व्यक्ती वाहून गेल्याची सुद्धा माहिती मिळते आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी ही धरण पाहण्यासाठी जे पर्यटक आलेले आहेत हे सुद्धा विना सुरक्षेचे आपल्याला पाहायला मिळते। समोर जर पाहिलं तर कोणी पाण्यामध्ये सेल्फी काढतंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा किंवा सुरक्षेसाठी कुठलीही यंत्रणा आपल्याला अद्यावत दिसत नाहीये। त्यामुळे या ठिकाणी पाहायला येणारे जे पर्यटक आहेत त्या पर्यटकाच्या जीवाला सुद्धा मोठा धोका निर्माण झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।